धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वार देवाधिकांचं नामस्मरण झालं. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वार देवाधिकांचं नामस्मरण झालं. नमन कलेच्या प्रथेप्रमाणे श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे रानपाट जिल्हा रत्नागिरी आपणा समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी. ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी असेच एक विघ्न दैत्यराज कामासुर. या दैत्यराज कामासुराचा पराक्रम, त्याच्या पराक्रमाची महती ही एक पौराणिक कथा आपल्या समोर सादर करत आहोत. कामासुराचे गर्भहरण अर्थात महोत्कट गणेशाचा विकट अवतार. कामासुराचे गर्भहरण अर्थात गणेशाचा विकट अवतार सविनय सहर्ष सादर करत आहोत. कामासुराचे गर्भहरण. स्वर्गलोकी देव सभेमध्ये अप्सरेचे नृत्य चालू असता दैत्यराज कामासुराने अप्सराच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिचे अपहरण केले. हीच ही वेळ, हीच ही घटिका. काय रे कोणी पाचारण केलं? हे रूपसुंदरी, मी तुझ्या रूपावर मोहित झालोय. तू तुझ्या नृत्य गायनाने माझे मनोरंजन कर. बस फक्त एवढीच इच्छा आहे. क्षमा असावी दैत्यराज, परंतु मी स्वर्गातील अप्सरा असून देवराज इंद्रमालांच्या आज्ञेशिवाय कुणासमोर नृत्य करू शकत नाही. इतर म्हणे देवराज इंद्रांच्या आज्ञेशिवाय
कर. नाचते कामसुराच्या दरबारी, नाचते कामसुराच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी, नाचते कामसुराच्या दरबारी, नाचते कामसुराच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी, नाचते कामसुराच्या दरबारी, नाचते कामसुराच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. क्षमा असावी गुरुदेव, तुमचं आगमन माझ्या लक्षातच आलं नाही. रामकृष्ण, तुझ्या बरंच काय अजून लक्षात आलेलं नाही. गुरुदेव, माझं काही चुकलं का? अरे इंद्राच्या इथे या दैत्य दरबारात रक्तदान करून तू स्वतःला स्वर्गाधिपती समजतोस की काय? गुरुदेव, क्षमा असावी गुरुदेव. गुरुवर्य, मला मला या दैत्य कुलाचा काही अखंड ब्रह्मांडाचा स्वामी व्हायचाय. मी तर तुला दैत्य कुलाचा सम्राट म्हणून पाहत होतो, परंतु तू नृत्य गायनाच्या महाभाषात धुंद हो इथे गुणगान गात आहेस. त्यामुळे हे स्वर्ग राज्याचे राज्य तुला मिळू शकत नाही. त्यामुळे तू इथे दैत्य राज्य म्हणून होऊ शकत नाही. गुरुदेव, मी काय करावं? जर तुला स्वर्गाचा अधिकारी व्हायचं असेल तर या ब्रह्मांडाचा नायक व्हायचा असेल तर भर आनंद जाऊन महादेवांची तपश्चर्या कर. महादेव प्रसन्न होतात, इच्छित वरदान मागून घे. गुरुदेव, तुम्ही सांगितलेला हा मार्ग, तो मार्ग मी पत्करला आहे आणि मी धन्य झालो आहे, मी पावस झालो आहे. गुरुदेव, मग आता विलंब कशाला? आता या क्षणाला घोर अरण्यात जाऊन पंचाक्षरी मंत्राने गुरु महादेवांचा पंचाक्षरी मंत्राने अन्न पाणी वर्ज करून त्यांच्या तपश्चर्याला सुरुवात करून त्यांना प्रसन्न करून घेतो. मला फक्त आज्ञा द्या. मला आशीर्वाद तुझ्या सदैव वाटायचे आहे. शुभम भवतु.
त्यांच्या उद्देशानं त्यांच्या आज्ञेचे पालन करून दैत्यराज कामासूर वर्षानुवर्षे शंभू महादेवांची तपस्या करत आहे. हीच ही वेळ, हीच ही घटिका. महादेवा, कैलासी राणा शिवचंद्र रंगोळी, तुझं वीण शंभो मज कोण तारी. हे देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आहे, मी पावन झालो आहे. बोल वत्सा, तुझी काय इच्छा आहे? तुझ्या तप सामर्थ्याने हे सारे त्रिभुवन कसे डळमळू लागले आहे? महादेवा, अन्न पाणी वर्ज करून पंचाक्षरी मंत्राने आपला जप करीत होतो, म्हणून म्हणतो देवा, मला मला दुसरं काही नकोय. या त्रैलोक्यावर जशी तुझी कृपा दृष्टी आहे तशी माझ्यावरही असू दे, आणि मला सर्वत्र विजय मिळून दे, आणि मला मृत्यूवरही विजय प्राप्त करायचा आहे. वरदान द्या प्रभू, असं वरदान द्या. वत्सा, तुझे हे मागणे अनाठायी आहे. तू ब्रह्मांडाचा स्वामी होशील, परंतु मृत्यूवर विजय होणे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. म्हणून तुला मी असा वर देतो की तू नेहमीच इंद्रियावर विजय मिळवशील. त्यामुळे तुला कोणीही पराजित करू शकणार नाही. तथास्तु. शंभू महादेवाच्या कृपा आशीर्वादानं हा कामासूर या अखंड दिगंधाचा स्वामी झालाय. सप्त इंद्रियांचा स्वामी, म्हणजेच हे देवादिदेवा महादेवा, खरोखरच या तुझ्या वरदानानं आज माझं मन भरून आलं. आज मी हा त्रैलोक्याचा अधीश्वर झालोय. हे देवादी देवा महादेवा, म्हणजेच ज्याच्या ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुरम ना भय ना लज्जा, म्हणूनच हा कामासूर. ब्रह्मपुत्र में नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले. ब्रह्मपुत्र में नाव नारायण, देवा रूप तुझे मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. ब्रह्मपुत्र
स्वामी झालोय. अरे कामासुरा, ब्रह्मांडाचा स्वामी केव्हा? जेव्हा तू देवांना पराभूत करशील तेव्हा. नुकत्याच वळखणा करून त्या ब्रह्मांडाचा स्वामी होता येणार नाही. नारायण. नाथा, हे देवादिदेव महादेवांचे शब्द आहेत ते कधीच खोटे ठरणार नाही. आणि हे लक्षात ठेव. नारायण नारायण. अरे जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला. बरे तुला महादेवांचं वरदान प्राप्त असेल, परंतु देवराज इंद्राला पराभूत केल्याशिवाय आणि ज्याने तुझ्या मातेचे म्हणजे सती वृंदेचे शील भ्रष्ट केले त्या नारायणाला शिक्षा केल्याशिवाय तू ब्रह्मांडाचा स्वामी होऊ शकत नाही कामासूर. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे अमरावतीचा 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि या कपटी आणि खाटकी विष्णूला हरपाण्यात आणून गुरुचरणाशी अर्पण करीन, तेव्हाच या दैत्य पदाचा स्वीकार करेन. म्हणून ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो. मग त्याला पहिलाच नाही की लज्जा. कामातुरम ना भय ना लज्जा. म्हणून म्हणतो नारदा, पिता जालंधराने पाहिलेले स्वप्न हा कामातून पूर्ण करणार आणि ब्रह्मदेवाने निर्मिलेले हे विश्व नष्ट करून या दैत्य कुलाचा करणार आहे मी. म्हणून म्हणतो नारदा, तू सांगितल्याप्रमाणे प्रधान स्वारी त्या अमरावतीवर हे देवेंद्र सावध रहा. नारायण नारायण. हा कामासूरचा जिद्दीला पेटला आहे. आता ही बातमी इंद्रदेवांच्या दरबारी जाऊन सांगितली पाहिजे.
चालली हो इंद्राच्या दरबारी, ही घोडी चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. स्वर्गाधिपती देवराज इंद्र यांना या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, आज विशेष प्रयोजन. देवराज, आपल्याला तर ज्ञातच आहे, महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामातूर आता स्वर्गनगरीवर चाल करून येत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, कामासूर कोण आहे हा कामासूर? नारायण नारायण. देवराज, सती वृंदेचा पुत्र कामासूर जो विष्णूचा अंश आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, तुम्ही मुलीच काळजी करू नका. मी माझ्या शस्त्राने त्यास यमलोकी पाठवून देईन. नारायण नारायण. परंतु देवराज, तुम्ही सुद्धा सावध राहा. येतो आम्ही, आज्ञा असावी. नारायण नारायण. नामाच्या जपता मला, नामाच्या जपता मला, धन जगी झाले, धन जगी झाले, मुकिया नाम प्रभुजी घडली, मुकिया नाम प्रभुजी घडली. ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा म्हणत कामातुरम ना भय न लज्जा. देवेंद्र, तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा. इंद्रपद स्वर्गाची शान आहे, ही तुझ्या सारख्याच्या हाती सदासदी मिळणार नाही. त्यासाठी तुला शरंद्राशी युद्ध करावं लागेल. शरंद्र, अरे युद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला देवतांना एकेकाला अद्दल घडवण्यासाठी या कामासुरानं वरदान मिळवलंय. कारण देवेंद्र, तुला तुझं हे शासन वाचवण्यासाठी कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. कामासुरा आदरांद्र कश्यप ऋषी आणि आदित्य मातेचा पुत्र आहे. ज्या ऋषीने सृष्टी निर्माण करण्यास ब्रह्मदेवास मोलाचे सहकार्य केले, तीच ऋषी तुझ्यासारख्या असुरांच्या हाती घेऊन मराठी मातीवर करायची नाही.
तुला माहित नाही याची तुला प्रचिती म्हणून तुझ्या अंगावर शस्त्र छेद उत्पन्न झाले होते. ज्या वेळेस तू अहिल्याला भोगले होते त्यावेळेस अंगावर शस्त्र छेद उत्पन्न होऊन तू रुषांतरहित राहिलास. भोगत आहे त्याचेच परिणाम म्हणून आज तुम्हा देवतांना सोडणार नाही. कारण या साऱ्या ब्रह्मांडाचा राजा होणे हे स्वप्न आहे, हे वरदान आहे आणि ते मी मिळवणारा चाल स्वीकारणार. प्रतिक्रिया याची बाकीच आहे. कारण हा सप्त विकारांचा राजा हे देवादिदेव महादेवांचे शब्द आहेत आणि ते कधीच निष्फळ होणार नाही. म्हणून म्हणतो या अखंड सृष्टीचा ब्रह्मांड हे जिंकण्यासाठी तुम्हा देवतांना मग 31 कोटी देव त्यांनी मिळून या कामासुरावर प्रहार केला तरी त्याचा त्याला काहीच फरक पडणार नाही. म्हणून म्हणतो चल आज याच रणमैदानामध्ये याच रणांगणामध्ये प्रतिष्ठित ठरवून आणणार आहे कामासुर. चल चमत्कार ह्या नामासुराचा. अरे यांना उदासी बाळगलेलं स्वप्न अखंड त्रिखंडाचा स्वामी व्हायचंय तेव्हा तुम्ही देवतांनी कितीही नीच कृत्य केलं मला माहित आहे. अरे माझ्या प्रिय आईच्या सुरासाठी हा वेदना बोलवा कामातून शांत बसणार नाही. हे देवेंद्रा तुला तुझं हे सिंहासन आणि तुला वाचवण्यासाठी कुणाची तरी कुणाची मदत घ्यावीच लागते. मग आता पाहतो कोण तुझ्या मदतीला येतो ते. देवतांनी साऱ्या सृष्टीचा काया पालट केला. त्यामध्ये त्या हरामखोरांनी मातेचा सर्वात मांडला. या विश्वाला व्यक्त केलं. नादान नाही ते कदा
कदापि शक्य होणार नाही तुम्हाला. कारण हे देवेंद्र हे तुझी अमरावती जिंकून आज हा कामासूर या त्रिखंडाचा स्वामी झाला. म्हणजेच ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुरम नाव भय ना लज्जा. म्हणूनच या विश्वाचा हा अधीश्वर भक्त नारायण नारायण. हे शेषाधीश्वरा, हे कमल नयना, हे जनार्दना, या ब्रह्मपुत्र नारदमुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. माते तुलाही या नारदाचा साष्टांग दंडवत प्रणाम. शुभ आणि मंगलमय असा आशीर्वाद आहे. नारायण नारायण. देवर्षी, या क्षीरसागरी येण्याचे प्रयोजन. नारायण नारायण. प्रभू, आपण तर सर्व ज्ञात आहात. महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामातून तो त्याने भूलोक पाताळलोक जिंकले आहे आणि तुमची वैकुंठ नगरी जिंकून हे त्रिभुवन अंकित करण्याचा त्याचा मानस आहे. नारायण नारायण. देवर्षी, तुम्ही त्याची मुळीच काळजी करू नका. त्या कामासुरचा बंदोबस्त मी बरोबर करतो.
नारायण नारायण. प्रभू, आपल्याविषयी काळजी वाटली म्हणून मी आपणास सावध करण्यासाठी आलो होतो. येतो मी, आज्ञा असावी. नारायण नारायण. कामसूर मातेला गर्वाने पेटला झाला लाल दावी देवानाश इथे बाल हो दावी देवानाश इथे स्वर्ग नगरी जिंकली. आता या वैकुंठ नगरीवर स्वारी. जर का ती वैकुंठ नगरी बाधित झाली की 33 कोटी देवांचं नामहरण झालं म्हणून समजायचं. कामातुरम ना भय ना लज्जा म्हणूनच विष्णुदेवा, तुझी वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा. रामासुरा, अरे तू तर माझा जवळ आहे आणि तुला भिण्याचे कोणतेच कारण नाही. विष्णुदेवा, वाच्याची नाटक जोडण्याचा प्रयत्न केला असता. माझ्या पित्याचा छळ कप्ताने तुम्ही वध केला, त्यासाठी तुम्ही हीच कृत्य केलं आणि माझ्या प्रिय आईचं सतीत्व भंग केलं. हे विष्णुदेवा, त्या सुराचा बदला घ्यायचा मला. जेव्हा जेव्हा धर्म संकटात सापडतो तेव्हा पृथ्वीवर पापात वाढते. तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण करतो. या ब्रह्मांडाचे, या विश्वाचे रक्षण करते, निर्माण करते, पालन करते तुम्हीच नादान. माझ्या प्रिय आईच्या सुराचा तू, अरे तू तिचा शील भ्रष्ट केलंस. अरे का शोक घातला आहे? कारण जालंधर अनेक अत्याचार करून या पृथ्वीला द्रष्टवून बोलवते. प्रत्यक्ष पार्वतीवर वासनामध्ये नजर गेल्यावर महादेवांच्या साह्याने मला त्या हृदय सतीत्व भंग करायला लागले. पण त्या मातेचा विचार केला गेला नाही म्हणूनच माझ्या सर्वांगाचा पेट होतो. अंगामध्ये आगीचा वनवा भडकतोय. अरे तो शांत कोण करणार? तो शांत फक्त मीच करणार आहे. तुम्हाला अत्तर घालून आणि
भगवत शंभूच्या आशीर्वादानं म्हणून म्हणतोय, हे नारायणा, हे कसला नारायण तू? नारायण मांडण्याच्या सुद्धा लायकीचा नाही तू. कामात्रा तुझे स्वप्न कधीच पूर्ण होणार आहे, कारण इच्छा करून कार्य सिद्धी जात नाही. त्यासाठी परिश्रम सुद्धा करावे लागतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनच हे वरदान मिळवलंय. चाल, तुझ्या बाहुबलात असेल हिंमत, चाल स्वीकार लढांगाय. कामासुरा, या कृतीच्या रचण्यासाठी तुला शिजत मलाच करावंय. लढांगाय, चाल स्वीकार लढांगाय. आणि म्हणे विलक्षण करता, हे विष्णुदेवा, अरे वृंदा माता तुझीच निश्चित भक्त होती ना, मग तिचं का रक्षण केलं नाहीस तू? का? अरे का तिचा छळवात मारलं तुम्ही? राम करणो नाही. या देवांना अटल ठरवण्यासाठी या विश्वाच्या ठिणग्या शिंगवण्याला तरी चालते, मला त्याची पर्वा नाही. विष्णुदेवा, अरे पाहूया आता तुला कोण वाचवायला येतो ते. संभाळ बाबा प्रहार. आता या विश्वाचा अधीश्वर फक्त हा कामासुर, कारण 23 कोटी देवांचा राजा इंद्र, त्याची ती स्वर्ग नगरी नटलेली सजलेली माझी झाली, आणि त्या विष्णूची वैकुंठ नगरी माझी झाली. म्हणजेच ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय लागत नाही, लज्जा. म्हणूनच कामातुरम ना भय ना लज्जा. या विश्वाचा अधीश्वर फक्त हा कामातुर.
कामासूर त्याने काय केलंय? महादेव, तुमच्याच वरामुळे अमर झाले कामासुराने सर्वच आहार जमा आहे. त्याने इंद्र देवाचे स्वर्ग जिंकून माझे वैकुंठ सुद्धा जिंकले आणि ब्रह्मदेवाचे सत्यलोक जिंकून आता तो कैलास पर्वतावर आक्रमण करून येत आहे. त्या ब्रह्मांडाच्या लालसेने अल्ला झालेला तो कामासूर आपल्यावर सुद्धा आक्रमण करायला मागे पुढे पाहणार नाही महादेव. पण देव हो, मी काय करावं अशी आपली इच्छा आहे. महादेव, आपल्या वजनानं तो या ब्रह्मांडाचा स्वामी होत आहे, परंतु आम्ही निर्माण केलेले हे विश्वाचा अंत होताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. महादेव, या कामासुरापासून या सृष्टीचं रक्षण करा, या सृष्टीचं रक्षण करा. ब्रह्मदेव, आपण जाणतात की जो भक्त आपली कठोर तपश्चर्या करतो त्याला वरदान हे द्यावेच लागते. त्यामुळे कामासुराने आरवलेल्या या दुष्कृत्याला मी काही करू शकत नाही. महादेव, मग आपण गप्प राहायचं? त्या कामासुराच्या दुष्कृत्याला डोळे झाकून राहायचं की काय? महादेव बोला, महादेव बोला. देवेंद्रा, इंद्रिय विजय प्राप्तीच्या वरामुळे त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ऋषी मुद्गल यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पुत्र श्री गणेश याची तुम्ही आराधना करा, तोच तुम्हाला योग्य तो मार्ग देईल. ठीक आहे महादेव, आम्ही भक्तिभावाने गणेशाची आराधना करतो. ते हो, आपण गणरायाची आराधना करायला जाऊया. या चालू असलेल्या प्रवृत्ती नमनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांना आलेलं काही पारितोषिक कुमारी सेजल कांबळे राहणार नारसिंगे रत्नागिरी यांच्याकडून 101 चा बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. तर यांनी श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे राजपाट तालुका जिल्हा रत्नागिरी समक्ष ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. आपण महादेवानी सांगितल्याप्रमाणे श्री गणरायाची आराधना करूया. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. मी तुमच्या कठोर भक्तीवर प्रसन्न झालो आहे. हे गौरी पुत्र गणराया, तुला माझे नमन. हे शिवसुता गणनायका, तुला आम्ही देवत शरण आलो. बोला देवराजेंद्र, सर्व देवांचे माझ्यापाशी कोणते मागणे? महादेवाच्या वडामुळे उन्मत्त झाले कामासुराने सर्वच हात वाजवून ऋषी मुनी साधू संत यांचा अमोल जल मांडलेला आहे. इंद्रिय वश करता येत असल्यामुळे समस्त सृष्टीतील प्राणी जीवांना काम विकाराने मारून टाकले. त्यामुळे समस्त पृथ्वी विनाशाकडे चालली आहे. प्रभू गणराया,
त्याच्यासाठी उपाय तुम्हीच सुचवावा आणि विघ्नहर्ता हे नाव सार्थ करा गणराया, सार्थ करा. देव तुम्ही निश्चिंतपणे सोगरी जा. त्या कामातुराला खूपच गर्व झालेला आहे. मी विकट रूप धारण करून त्याचे गर्वहरण करतो आणि सर्वांना चिंतामुक्त करतो. तथास्तु. मला शक्ती दे, मन दे, बुद्धी दे. फक्त या विश्वाचं रक्षण करण्यासाठी, कारण तू दिलेल्या वरदानानं या सृष्टीचा काया पालट केलाय. या हरामखोरानं नामशेष केलंय आणि या विश्वाचा अधीश्वर झालोय. आता फक्त ही सारी तुझीच करुणा. म्हणूनच तुझा पुत्र तू उभा टाकला आहे माझ्यासमोर. पण माझं हे ब्रह्मांडाचं स्वप्न खोटेच ठरलं नाही ना. नाही ते कदापि शक्य नाही. हे पहा देवा, तुझा हा निश्चित भक्त तुला ओरडून सांगतोय. मग त्यासाठी तुझ्या पुत्राचा वध करून या विश्वाचं वरदान आणि माझं वरदान हे सिद्ध करण्यासाठी हा कामातून सामोरा जाणार आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, परंतु तुझे हे वरदान कधीच खोटे ठरणार नाही. कामासुरांच्या वधासाठी, कामासुरांचे गर्व करण्यासाठी मैदानावर आलो होऊन तुझी मार्गदर्शनाचं आगमन झालं. आपण पाहुणे दैत्य राज्य कामासूर आणि मार्गदर्शनाचा कोण आहे तो विकास? हे बालका, तू कोणत्याही रूपाने ये. अरे नाना रूपाने, नाना अवतार धारण केलेस तरी ते ह्या मातीत काढून टाके आणि ह्या पाय तरी तुला चिरडून टाके. तुझा गर्व जवळ आणि मला चरणे आणि मी निघून जा. यातच तुझे भले आहे. हे सारे चराचर थरथर कापू लागते. त्याला तू निमूटपणे शरण यायला सांगतोस. अरे मला सांगतोस, या काम विचारायला सांगतोस. आज खरंच या कामासुराची तुला जर भीती वाटत असेल ना, तर तू तिथून माघारी जा. तुला भय देतो. कामातुरा, आज मी तुझ्या कोणत्याच माझा बसणार नाही, कारण तुझा आमचा माझ्यापासून होणार आहे. हे कुणाचा अंत कुणाच्या हातून होणार आहे याची भीती या कामासुराला नाही. कारण हा सप्त विकारांचा राजा आहे, इंद्रियांचा राजा आहे. ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातून बनवतो. मग त्याला भय राहत नाही. लज्जा म्हणूनच कामातून ना लज्जा
तोडी मोठा घास घेतोय याचा विचार करावा लागेल. जर का तुझा भाऊ बळात किंमत असेल तर तुझा येणार कोण आहे हा? नाही या काम नष्ट करतोय. नाही हे कदापि शक्य नाही. या विश्वाचा अधीश्वर फक्त कामात हे विकता नाही. तू माझा पराभव करू शकत नाही कारण मी अजरामर आहे. मी अजिंक्य आहे. सारी शक्ती पणाला लावली पण नाही. या 33 कोटी देवांपैकी हा अलिप्त असणारा हा विकत आहे तरी बोल विकता. माझ्या हाता पायातील अवसान करून पडले. माझ्या सर्वांचा भेद होतोय. काय म्हणावं या शक्तीला. का देवतानो अरे का असा तुम्ही हा अधिकाराचा केवळ वाढ प्रयत्न करा. पिताश्रींनी दिलेल्या इंद्रिय विजय प्राप्तीच्या वरामध्ये तू अजिंक्य करत आहेस. परंतु आता गर्व करू नकोस. माता महिनीने दिलेली ही पुष्पमाला तुझ्या या इंद्रियांना वश करू शकेल. कामाला वश करू शकेल. काय विकता ही माळ अरे माझं काय करू शके. विकता ही माळ घे आणि जा एका कुमारिकेच्या गळ्यात घालून तू विवाहबद्ध हो. ही माळ माझं काय करू शकेल. पण विकता पण ही माळ का अरे का असे अडकून पडते. विकता ही माळ माझं काय करू शकत. माझ्या सर्वांगाला चालू करते. कोण अरे कोण आहे. माझ्या सर्वांगाचा छेद करणारी ही माळ विकता नाही. अरे पण आभार साहेब आभार. ही माळ विखंडामध्ये साऱ्या विश्वामध्ये एकही देव दानव मानव राजे महाराजे ऋषी मुनी साधू संत कोणीही उरला नाही. या कामात सुद्धा आपले नमले वाकले. पण हा विकट
खरंच आज तुझं या जिथल्या छातीच्या कामात सुराणा फक्त कौतुक कौतुक केवळ कौतुक केलंय व्यंकटा खरोखरच हा कामासूर आज तुला शरण आलाय मला क्षमा कर आणि विकटा आपल्या पायाचा दास म्हणून मला सद्बुद्धीचे वरदान देत